नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण 2020च्या अहवाल आणि निर्देशांक बघणार आहोत. सो बेसिकली एक बेसिक गोष्ट जी आहे की UPSCमध्ये मोस्ट प्रॉब्ली एखादा निर्देशांक असेल, अहवाल असेल, त्यासंबंधीची संस्था, त्याचे बेसिक निकष यासंबंधी प्रश्न विचारला जातो. MPSCमध्ये मोस्ट प्रॉब्ली जे काही फॅक्ट्स आहेत, तथ्य आहेत ना, जसं आताच्या राज्यसेवा परीक्षेमध्ये याचे दोघी प्रकार विचारले गेले. मी इथं नोट खाली टाकलेलीच आहे की या पद्धतीने प्रश्न कायमच विचारले जातील असं नाही. काळाच्या ओघात हे बदल होऊ शकतात आणि त्याच्यामुळे एअर क्वालिटी इंडेक्सच्या बाबतीमध्ये डिटेल विचारलेलं आहे. सो UPSC जसं विचारते त्याच पद्धतीने MPSCने प्रश्न फ्रेम केला होता आणि आकडेवारीसुद्धा एका याच्यात विचारलेली आहे बघा, SDGची. सो बेसिकली दोन्ही पद्धतीचे प्रश्न आपल्याला MPSCत यावर्षी दिसून आलेले आहेत, तर ते एक लक्षात घ्या. सगळ्यात पहिली जी आहे बघा, मानव विकास निर्देशांक 2020. भारताचं स्थान जे आहे ते 189 देशांमध्ये 131वं आहे. 2019मध्ये भारताचं जे स्थान होतं तर ते 129 होतं. ओके, सो 2020मध्ये 2 अंकांनी स्थान घसरलेलं आहे भारताचं मानव विकास निर्देशांकामध्ये. मानव विकास निर्देशांक कोण प्रकाशित करतं? तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP हे त्याचे प्रकाशक आहेत. निकष जर तुम्ही याचे बघितलं तर आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा हे 3 निकष आहेत बघा. ओके, भारताचं जे मूल्य आहे SDI मूल्य ते मध्यम मानवी विकास गटात येतं 0.645. तर हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. भारतातल्या नागरिकांचं सरासरी आयुर्मान जे आहे ते 69.7 आहे. बांगलादेशचं 72 आहे बघा, पाकिस्तानचं 67 आहे. सो नागरिकांचं सरासरी आयुर्मान भारतापेक्षा बांगलादेशमध्ये जास्त आहे. ओके, अग्रस्थानी कोण कोण आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये? नॉर्वे, आयर्लंड, स्वित्झर्लंड, हाँगकाँग, आईसलँड. आता हे टिपिकल देश असतात की जे वेगवेगळ्या इंडेक्समध्ये मोस्ट प्रॉब्ली वरच्या रँकवर असतात. ते नावांवरून पण आपल्याला लक्षात येतं. पुढचा इंडेक्स जो आहे तो म्हणजे एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्स. भारताचा क्रमांक 2020मध्ये 74वा आहे. पहिले 5 देश स्वीडन, त्याच्यानंतर स्वित्झर्लंड, फिनलँड, डेन्मार्क आणि नॉर्वे हे आहेत. ओके, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे हा निर्देशांक प्रकाशित होतो, तर ते एक महत्त्वाचं. पुढचा जो निर्देशांक आहे, अहवाल आहे आपला, तो जागतिक पोषण अहवाल ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट 2020 आहे. WHO द्वारे हा प्रकाशित केला जातो. जवळपास 2012मध्ये जागतिक आरोग्य परिषदेने 6 पोषण लक्ष्य निर्धारित केली होती. आता ही जर तुम्ही बघितली तर हिच्यातली जवळपास 1, 2, 4 आणि 5 ही भारत पूर्ण करू शकणार नाही आहे. मग जी आहे 1 म्हणजे 5 वर्षाखालील मुलांमध्ये बुटकेपणा 40% कमी करणं भारताकडून शक्य होणार नाही आहे. दुसरं पण 19 ते 49 वर्षे वयोगटातील स्त्रियांमधील ॲनिमिया 50% कमी करणं, बालकांमधील लठ्ठपणा कमी करणं, मातेचं दुग्धपान 50% वाढवणं. सो ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, तर ते एक लक्षात ठेवा. आणि हे जे 2 आहेत, जन्मावेळीचं वजन 30% कमी करणं, वेस्टिंग 5% कमी करणं, तर हे भारताला साध्य होणार आहे, बाकीचे साध्य होणार नाही आहेत, तर तेवढे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट जी आपली इंडेक्स आहे त्याच्यामध्ये टाइम्स हायर एज्युकेशनचं यंग युनिव्हर्सिटी क्रमवारी आहे. सगळ्यात बेसिक यंग युनिव्हर्सिटी काय असते? यंग युनिव्हर्सिटी म्हणजे काय की स्थापनेपासून 50 वर्षे पूर्ण झालेली नाहीत अशा संस्थांना यंग युनिव्हर्सिटी असं म्हटलं जातं. 50 वर्षे यांना कंप्लीट नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, IIT रोपर 62व्या स्थानी आहे. IIT इंदोर 64व्या स्थानी आहे याच्यामध्ये. आयसर पुणे जे आहे ते 101 ते 150 या श्रेणीत त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे. पण एक लक्षात ठेवा इथं की यंग युनिव्हर्सिटी म्हणजे 50 वर्षे पूर्ण न केलेली युनिव्हर्सिटी. द हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी सिंगापूर, पॅरिस सायन्स अँड लेटर्स, PSL रिसर्च युनिव्हर्सिटी पॅरिस, हे जे 3 आहेत हे अव्वल आहेत बघा याच्यामध्ये. त्याच्यानंतर भारताच्या लोकसंख्येसंबंधी लँडसेटची स्टडी आहे. भारताची लोकसंख्या तुम्ही जर विचार केला तर 2047मध्ये 1.6 बिलियन, 2100मध्ये 1.3 बिलियन असं आहे. आणि 2100मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारे 5 देश भारत, नायजेरिया, चीन, अमेरिका आणि पाकिस्तान हे आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन. आता बघा, मिसिंग गर्ल्स हा प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारला गेला होता बघा. गर्भलिंग निदान यामुळे मुलींना नाकारण्यात येतं कारण मुलगा पाहिजे म्हणून, आणि त्या मुलींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष पण होतं, त्यामुळे मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. जागतिक आरोग्य स्तरावर 3 पैकी 1 तर भारतात 46 मिलियन मुलींना नाकारण्यात आल्याचं वास्तव अहवालात येतं. जगात 142 हे ॲक्च्युली मिलियन इथं आहे बघा, मिलियन मुलींना नाकारण्यात आलेलं आहे, तर ते एक लक्षात ठेवा. आणि एकंदरच सर्वाधिक फिमेल डेथ ज्या आहेत
1000 मुलींमागे 13.5% म्हणजे 9पैकी 1 मृत्यू हा गर्भलिंग निदान याच्यामुळे होतो, सेक्स सिलेक्शनमुळे. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो हे आहे बघा, 5 वर्षाखालील मुलींचा मृत्यूदर सर्वात जास्त भारतामध्ये आहे. ओके, नंतर बहरीन आहे, इजिप्त आहे, इराण आहे, जॉर्डन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे काय की कमी वजनाची बालकं जर तुम्ही बघितलं 5 वर्षाखालील, चाइल्ड वेस्टिंग कोविड-19च्या आधी 49 मिलियन 2019. ओके, आणि कोविड-19च्या नंतर 53.7 मिलियन 2020. चाइल्ड वेस्टिंग जे आहे, तर याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की कोविड-19चा नंतरचा फेज आहे, पण आता पण ते चालूच आहे, पण एकंदरच मोठ्या प्रमाणावर आपल्याला चाइल्ड वेस्टिंग दिसून येतं. स्वच्छ सर्वेक्षण अहवाल 2020 युनियन हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स मिनिस्ट्रीद्वारे आहे बघा. इंदोर सलग 4थ्या वर्षी स्वच्छ शहर आहे. 2020 हे इंदोर 5वं वर्ष आहे की इंदोर स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जगातलं सर्वात मोठं सर्वेक्षण आहे बघा हे. 1,00,000 लोकसंख्यांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरं, तिच्यात इंदोर जे आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे. ओके, 1,00,000पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कराड जे आहे ते 1 नंबरवर आहे. हिच्यातली 3ही शहरं महाराष्ट्रातली आहे. 2 नंबरला सासवड, 3 नंबरला लोणावळा. ओके, आणि मग हिच्यात 1 नंबरला इंदोर, 2ला सुरत, 3ला नवी मुंबई, 4ला अंबिकापूर आणि 5ला म्हैसूर. त्याच्यानंतर वाराणसी हे जे शहर आहे, गंगेच्या किनारी असलेल्या शहरांमध्ये सर्वात स्वच्छ शहर. बघा, आता प्रश्न विचारले गेले होते, शहर आणि त्याच्या शेजारी कुठली नदी वाहते किंवा कुठल्या नदीशी संबंधित शहर आहे, असे जोड्या लावायचा प्रश्न होता बघा राज्यसभेला. गंगा नदीच्या बाबतीत हा प्रश्न विचारला गेलेला आहे. गंगा नदी कुठल्या कुठल्या राज्यातून वाहते, कुठली शहरं त्याच्या किनाऱ्यावर आहे, अशा पद्धतीने. नवी दिल्ली हे स्वच्छ राजधानीचं शहर आहे. जालंधर स्वच्छ छावणीचं शहर आहे, कॅन्टोन्मेंट. सो वाराणसी, नवी दिल्ली हे लक्षात ठेवा. आणि वाराणसी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे, तर ते एक महत्त्वाचं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे काय की राज्यांची क्रमवारी जर तुम्ही बघितली की 100पेक्षा अधिक नागरी स्थानिक संस्था ज्या आहेत त्यांचा जर तुम्ही विचार केला तर 1 नंबरवर छत्तीसगड आहे बघा, 2 नंबरवर महाराष्ट्र, 3 नंबरवर मध्य प्रदेश, 4 नंबरवर गुजरात, 5 नंबरवर पंजाब. सो महाराष्ट्राचा क्रमांक 2 आहे. 100पेक्षा अधिक नागरी स्थानिक संस्था असणाऱ्या याच्यामध्ये महाराष्ट्र 2 नंबर. सगळ्यात कमी गुण जे आहेत ते बिहारला आहेत. ओके, स्वच्छ सर्वेक्षणमध्ये बिहार जे आहे सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर अशी राज्य की ज्यांच्यामध्ये 100पेक्षा कमी नागरी संस्था आहेत, तिच्यामध्ये झारखंड टॉपला आहे बघा. ओके, आणि सर्वात कमी गुण जे आहेत ते केरळला आहेत. ओके, सो ते एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर 14मध्ये स्वच्छ भारत सुरू झालं होतं तेव्हा 18% कचऱ्यावर प्रक्रिया होत होती. 2020मध्ये 66% प्रमाण झालं. त्याच्यानंतर एकंदरीतच महाराष्ट्र स्वच्छ सर्वेक्षणात सलग 3ऱ्या वर्षी सर्वाधिक पुरस्कार मिळवणारं राज्य आहे. MCQसाठी लक्षात ठेवा. ओके, सलग 3ऱ्या वर्षी सर्वात जास्त पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेले आहेत. त्याच्यानंतर 2020मध्ये 4 राष्ट्रीय पुरस्कार आणि अन्य विभागातले 13, असे एकूण 17 पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेले आहेत. स्वच्छ भारत अभियान कचरामुक्त तारांकित शहरं जर तुम्ही बघितली की महाराष्ट्र तिच्यामध्ये अव्वल आहे. हे खूप महत्त्वाचं आहे बघा. घनकचरा मुक्त तारांकित शहरं महाराष्ट्र तिच्यात पहिलं आहे स्वच्छ भारत अभियानमध्ये. राज्यांचे क्रमांक बघा की तिच्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात ही 4 राज्य आहेत. जागतिक नवसंकल्पना क्रमवारी, सो ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020, भारताचं स्थान आहे 48. 2019मध्ये हे 52वं होतं बघा स्थान. क्रमवारी कोण जाहीर करतं तर जागतिक बौद्धिक संपदा संस्था, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, कार्नेल विद्यापीठ, इनसाइड बिझनेस स्कूल. तर ह्या 3 संस्था आहेत की ज्या नाविन्यता निर्देशांक किंवा नाविन्यता क्रमवारी जी आहे ती जाहीर करतात. पहिल्या 5 क्रमांकावरील देश जे आहेत तिच्यामध्ये ते जर तुम्ही बघितले, पहिल्या 5 क्रमांकावरील देश तर ते आहे स्वित्झर्लंड, स्वीडन, अमेरिका, युनायटेड किंगडम, नेदरलँड. ओके, त्याच्यानंतर स्टेट ऑफ यंग चाइल्ड. तर मोबाईल क्रॅचेस जे काही आहे, ओके, या NGOद्वारे लहान मुलांची काळजी घेतली जाते. आणि एकंदरीत जे आहे की स्टेट यंग चाइल्ड रिपोर्ट जो आहे त्याच्यानुसार जर तुम्ही बघितलं तर पहिल्या 5 क्रमांकाची जी काही राज्य आहेत, म्हणजे की केरळ याच्यात पहिल्या क्रमांकाला आहे लहान मुलांची काळजी आणि जळणघळण. ओके, याच्यात केरळ पहिल्या 5 क्रमांकात आहे, म्हणजे पहिलंच आहे लहान मुलांची काळजी आणि जळणघळण. पहिला क्रमांक केरळ, 2 नंबरला गोवा, 3 नंबरला त्रिपुरा, 4 नंबरला
तमिळनाडू आणि 5 नंबरला मिझोराम. सर्वात शेवटचा नंबर जो आहे तो बिहारचा आहे. नंतर उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड. सो लास्टचं राज्य जे आहे ते बिहार आहे. फर्स्ट जे आहे ते केरळ आहे बा. ओके. त्याच्यानंतर जागतिक बँक जे आहे इज ऑफ डुईंग बिझनेस, हा जर तुम्ही विचार केला उद्योग व्यापार सुलभता, तर एकंदरीतच हा पण एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे. आणि एकंदरीत भारताचा जो क्रमांक आहे तो दिवसेंदिवस इम्प्रूव्ह झालेला आहे. याच्यामध्ये 2020मध्ये हा 63 आहे बघा, 19मध्ये 77 होता, 18मध्ये 100, 2017मध्ये 130. सो 2017मध्ये 130 ते 2020मध्ये 63, तर खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन याचं आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उद्यम सुलभता इज ऑफ डुईंग बिझनेस निर्देशांक 2020, तर याच्यामध्ये आंध्र प्रदेशने लागोपाठ 3ऱ्या वर्षी पहिला क्रमांक पटकवलेला आहे. सो MCQ करता हे लक्षात ठेवा, इज ऑफ डुईंग बिझनेस आंध्र प्रदेश लागोपाठ 3ऱ्या वर्षी जे आहे पहिल्या क्रमांकावर. पहिल्या 5 क्रमांकावरची राज्य बघा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, झारखंड. महाराष्ट्र जे आहे ते याच्यात नाही. सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राचा क्रमांक काय आहे, 13वा क्रमांक आहे. सो ते एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे काय, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक. हा ना, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2020 भारताची 79 क्रमांकावरून 105व्या क्रमांकावर घसरण झालेली आहे. भारताचं स्थान 26 अंकांनी घसरलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की हाँगकाँग आणि सिंगापूर हे जे पण अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत बघा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2020मध्ये. मनी लॉन्ड्रिंग अँड इल्लिगल वाईल्ड लाईफ ट्रेड याच्यात जर विचार केला की फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सनी मनी लॉन्ड्रिंग आणि इल्लिगल वाईल्ड ट्रेड हा जो अहवाल होता तो पब्लिश केला होता. तर सिम्पली काय आहे ना की असं की याच्यामध्ये आता इल्लिगल वाईल्ड लाईफ ट्रेड आहे. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स जे आहे ते बऱ्यापैकी जे काही पैशाचे की इल्लिगल ट्रान्झॅक्शन्स होतात त्याच्याकरता काम करतं. म्हणून आपल्याला वाटू शकतं की हे वाईल्ड लाईफ ट्रेडशी संबंधित नाही आहे, पण ते त्याच्याशी संबंधित आहे, तर ते एक लक्षात असू द्यात. इतिहासामध्ये तुम्ही मोपला बंड जे आहे ते वाचता, तर आता इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चनी एक अहवाल दिला की तिच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की मोपला दंगेखोर जे आहेत ते स्वातंत्र्य सेनानी नव्हते, ज्यांना आपण स्वातंत्र्याचा एक भाग स्वातंत्र्य लढ्याचा म्हणून अभ्यासत होतो. सो मोपला दंगा जो होता 1921मध्ये झाला होता. अली मुस्लियार आणि वरियम कुन्नाथ अहमद हाजी यांनी त्याचं नेतृत्व केलेलं होतं. 1921मध्ये मोपला दंग्यामध्ये हिंदू महिला, पुरुष, लहान मुलांची हत्या केल्याच्या अहवालात म्हटलं गेलेलं आहे. आणि वरियम कुन्नत अहमद हाजी यांना 20 जानेवारी 1922 रोजी जे आहे आर्मीनी मृत्यूदंड दिला होता की जे नेतृत्व करत होते याचं. तर एवढं एक आहे की आतापर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी वाचत होतो. आता इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च ज्यांनी हे म्हटलं आहे की मोपला दंगेखोर हे स्वातंत्र्य सेनानी नव्हते. तर भारतीय इतिहास संशोध परिषद जी आहे ती स्थापना 1972ची आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अधीन ती काम करते. उद्देश ऐतिहासिक संशोधन, इतिहासाचे विवेकाधिष्ठित विश्लेषण हे ते करतं. त्याच्यानंतर वेगन ट्रॅजेडी 1921. ओके. 21 नोव्हेंबर 1921 मलबार दंग्यात भाग घेतलेल्या 70 शेतकऱ्यांना मलबार पोलिसांनी खिडक्या नसलेल्या रेल्वेच्या डब्यात कोंबलं होतं आणि यालाच व्हॅगन ट्रॅजेडी म्हटलं होतं. आणि तिच्यात पाण्या वाचून त्यांचा मृत्यू झाला होता. ओके. सो या घटनेला दक्षिणेतलं जालियावाला बाग हत्याकांड असं म्हटलं जातं. आणि 1972मध्ये केरळ सरकारद्वारे या घटनेला वॅगन ट्रॅजेडी असं म्हटलं गेलं होतं. तर हे लक्षात ठेवा की मलबार दंग्यामध्ये भाग घेतलेले 70 शेतकरी मलबार पोलिसांनी खिडक्या नसलेल्या रेल्वेच्या डब्यात कोंबले होते आणि त्याच्यात त्यांची डेथ झाली होती. पुढचा निर्देशांक जो आहे तो लिव्हिंग प्लॅनेट इंडेक्स आहे. विश्व वन्यजीव निधी दर 2 वर्षांनी हा अहवाल प्रसिद्ध होतो. 50 वर्षात वन्यजीवांची संख्या 68% घटलेली आहे. ओके. याची कारणं जर तुम्ही बघितली तर जमिनीच्या वापरात बदल झालेला आहे. त्याच्यानंतर प्राण्यांवर आधारित व्यापार जो आहे तर तो वाढलेला आहे. सो विश्व वन्यजीव निधी जो आहे तो एक फार महत्त्वाचा आपल्यासाठी. आणि एकंदरीतच 50 वर्षात 68% घटलेली जी काही सगळी हे आहे की वन्यजीवांची संख्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यात काय येतो की 2030पर्यंत पाण्याची मागणी दुप्पट होणार आहे आणि 2022पर्यंत 60% जलचरांची स्थिती चिंताजनक होणार आहे. कारण पाण्याचा जो इश्यू आहे तो वर्क होणार नाही प्रॉपर आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. पुढचा जो इंडेक्स आहे तो आहे जागतिक जैवविविधता निर्देशांक 2020.
आता जागतिक वन्यजीव निधी WWF आणि लंडन प्राणीशास्त्र संस्था यांनी तो प्रकाशित केलेला आहे. याच्यामध्ये जे आहे की सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासमोरची आव्हानं काय आहेत ती दोन आहेत. एक अन्न सुरक्षा, दुसरं अर्थव्यवस्था. दुसरं महत्त्वाचं जागतिक प्राणी संरक्षण निर्देशांक 2020 जो आहे त्याचा विचार केला तर जागतिक प्राणी संस्था हा ना, ही संस्था जी आहे ती जागतिक प्राणी संरक्षण निर्देशांक पब्लिश करते. 50 देशात भारताचा क्रमांक दुसरा आहे. ओके. त्याच्यानंतर मिलिटरी एक्सपेंडिचर 2019चा विचार केला तर हा जो रिपोर्ट आहे स्वीडिश थिंक टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटचा आहे. 2019मध्ये संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे देश अमेरिका, चीन, 3 नंबरवर भारत आहे बघा, 4 नंबरवर रशिया आहे, 5 नंबरवर सौदी अरेबिया. काही दिवसांपूर्वी आपण न्यूजमध्ये बघितला होता सिप्रीचा रिपोर्ट की सर्वात जास्त ताकदवर लष्कर कुणाचं आहे तर ते कुणाचं आहे, चीनचं आहे, जरी अमेरिका संरक्षणावर सर्वाधिक खर्च करत असला तरी. ओके. त्याच्यानंतर 2018मध्ये भारताचा क्रमांक 4था होता बघा आणि सौदी अरेबिया 3ऱ्या क्रमांकावर होता. 2019मधल्या संरक्षणाची तरतूद भारताच्या GDPच्या 2.4% आहे, तर हेही एक लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे काय की वर्ल्ड ड्रग रिपोर्ट बाय युनायटेड नेशन ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम. आता सर्वाधिक उत्पादन अफूचं जर तुम्ही बघितलं तर ते इराणमध्ये होतं. 2 नंबर अफगाणिस्तान आहे, 3 नंबर पाकिस्तान, 4 नंबर भारत. हिरोईन जे आहे त्याच्यात भारत 12व्या क्रमांकावर आहे. इराण, अमेरिका, टर्की आणि चीनचा विचार करतो. ओके. त्याच्यानंतर वर्ल्ड ड्रग रिपोर्ट जो आहे ओके आणि याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की एकंदरीतच कोविड-19मुळं बेकायदेशीर औषधांचं उत्पादन, पुरवठा, वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. आता ह्या दोन कन्सेप्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. सुवर्ण त्रिकोण, सुवर्ण चंद्रकोर किंवा गोल्डन क्रिसेंट, गोल्डन ट्रायंगल. गोल्डन ट्रायंगल म्यानमार, लाओस, थायलंड हे देश आहेत आणि सुवर्ण चंद्रकोर जे आहे इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान हे 3 देश आहेत. मादक पदार्थांची तस्करी करणारे डोंगराळ प्रदेश जे आहेत ते ओळखले जातात. सो तुम्हाला एवढं माहीत पाहिजे की गोल्डन ट्रायंगलमध्ये काय येतं, गोल्डन क्रिसेंटमध्ये काय येतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की गोल्डन त्रिकोण जो काही गोल्डन ट्रायंगल आहे त्याला सीमारेषेला जवळ असणारं राज्य मणिपूर आहे. गोल्डन ट्रायंगल जे आहे तिची एक दुसरी संकल्पना पण आहे जी पर्यावरणाशी संबंधित आहे. तिच्यामध्ये दिल्ली, आग्रा, जयपूर अशी 3 राज्य, 3 जे काही ठिकाणं आहेत है ना, शहरं ती जोडलेली आहे बघा. सो दिल्ली, आग्रा, जयपूर आणि हा जो गोल्डन ट्रायंगल आहे हा पर्यटनाशी संबंधित आहे. ओके. त्याच्यानंतर पर्यावरण कामगिरीचा निर्देशांक जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये दर 2 वर्षांनी हा निर्देशांक जो आहे तो प्रकाशित केला जातो. 2020मध्ये भारताचा क्रमांक जो आहे तो 168 असेल, 18मध्ये 177, 180 देशात 2020मध्ये डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर आहे. ओके. जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स 2020 याचा जर विचार केला तर 2020मध्ये भारताचा 107 देशात 94वा क्रमांक आहे. 2019मध्ये 117 देशांमध्ये भारताचा क्रमांक 102 होता. ओके. त्याच्यानंतर एकंदरीतच जे काही निकष याच्यामध्ये आहे तर कुपोषणामध्ये 14%, त्याच्यानंतर बुटकेपणामध्ये 34%, मुलांची वाढ खुंटण्यात 17% आणि बालमृत्यू दरात 3.7% भारताची जी कामगिरी आहे. पण त्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की 2020मध्ये 107 देशात भारताचा क्रमांक 94 आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग याच्यामध्ये 2019चा जो काही अहवाल आहे की नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात घडलेले आहेत. बलात्कारानंतर महिलांची हत्या महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे बघा, 47 सर्वाधिक. भारतात टोटल गुन्हे 286. महिलांविरोधी सर्वात जास्त गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये आहेत, मग राजस्थान 3 नंबरवर, महाराष्ट्र बघा. बलात्कारात 1 नंबर महाराष्ट्र, बलात्कारानंतर महिलांची हत्या 1 नंबरवर महाराष्ट्र, महिलांविरोधी गुन्हे महाराष्ट्र 3 क्रमांकावर आहे. सर्वात जास्त उत्तर प्रदेशमध्ये महिलांविरोधी गुन्हे सर्वांचा विचार केला तर. महिलांविरोधी गुन्ह्यांचे भारतातील सरासरी प्रमाण जे आहे तर ते महाराष्ट्रामध्ये 63.1% आहे आणि भारतामध्ये जे आहे 62.4%, राजस्थानमध्ये 110 आहे बघा. ओके. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे याच्यामध्ये ती म्हणजे काय की महिलांना विविध कारणांसाठी हत्येस प्रवृत्त करणे याच्यात 1 नंबरला महाराष्ट्र आहे, 808. 2 नंबरला उत्तर प्रदेश, 3 नंबरला राजस्थान. किमान महाराष्ट्राचे रेफरन्सेस लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पॉक्सो कायदा जो आहे लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण याच्यानुसार महाराष्ट्र सर्वाधिक, तिच्यामध्ये महाराष्ट्रात ते गुन्हे सर्वाधिक आहेत ते एक लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे की अपहरण आणि विनयभंग देशात 3रा क्रमांक आहे महाराष्ट्राचा. हुंड्यासाठी छळ देशात 4था क्रमांक महाराष्ट्राचा. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो जे आहे स्थापना 1986 मध्ये झाली होती. राष्ट्रीय पोलीस आयोग 1977 ते 81. गृह मंत्रालयाच्या टास्क फोर्स 1985च्या शिफारसीनुसार गुन्हे व गुन्हेगारासंबंधीची माहिती गोळा करणं जेणेकरून त्याचा उपयोग तुम्ही गुन्हा करताना सोडवता येईल. म्हणजे याच्यामध्ये नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो सगळे काही डिटेल्स जे काही असतात क्राईम संबंधीचे ते घेत असतो. असरचा अहवाल. आता बघा, असर अहवाल शैक्षणिक याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यामध्ये एकंदरच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती काय आहे ते बघितली जाते. असरच्या अहवालाचा तुम्ही विचार केला तर प्रथम ही जी NGO आहे तर ती असरचा अहवाल तयार करते, तर ते हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे काय की 6.5 दशकात देशभरातून 8 कोटींहून अधिक घरांची पडझड झालेली आहे असं जलशक्ती मंत्रालयाने म्हटलेलं आहे. ओके, म्हणजे एकंदरच गेल्या कालावधीत म्हणजे 1953 ते 2018 8 कोटींहून अधिक घरांची पडझड. लिंग अनुपात अहवाल जे आहे तिच्यामध्ये अरुणाचल प्रदेश प्रथम स्थानावर आहे बघा, तर हे एक महत्त्वाचं आहे लिंग अनुपात अहवाल. ओके, आता बघा अरुणाचल प्रदेश 1084 आणि हे खूप महत्त्वाचं आहे आता, कारण केरळच्या बाबतीमध्ये आपण रेफरन्सेस बघतो, पण आता हे रजिस्टर जनरल ऑफ इंडियाचा हे प्रकाशन आहे व्हायटल स्टॅटिस्टिक्स ऑफ इंडिया आणि लिंगानुपातमध्ये अरुणाचल 1 नंबरवर, नागालँड 965, मिझोराम 964. सर्वात कमी जे आहे ते मणिपूर आहे बघा 757, लक्षद्वीप 839, दमनदीव 877. जन्ममृत्यूची नोंदणी 21 दिवसात करणं अपेक्षित असते, परंतु काही राज्यात ती 1 वर्षानंतर सुद्धा केली जाते. लिंगानुपात जे आहे 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण म्हणजे लिंगानुपात, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जागतिक मलेरिया अहवाल 2020 WHO पब्लिश करतं बघा. सर्वाधिक मलेरियाग्रस्त देश बुर्किना फासो. बुर्किना फासोचा रेफरन्स आला होता. तुम्ही जर रेग्युलर लेक्चर बघत असाल तर तिच्यामध्ये सांगा बरं मला कुठं आहे हा देश आणि का रेफरन्स आला होता आणि त्या पर्टिक्युलर खंडाच्या कुठल्या नेमक्या दिशेला हा आहे. त्याच्यानंतर भारत, कॅमेरून, माली, कांगो, युगांडा, घाना इथं मोठ्या प्रमाणावर मलेरिया आहे बघा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की मलेरिया जो आहे तो डासांमुळे होणारा ब्लड डिसीज आहे, जो प्लाझ्मोडियम पॅरासाईटमुळे होतो. ओके, दुसरी महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे प्लाझ्मोडियम पॅरासाईट ज्याद्वारे मलेरिया होतं, मग PYVX, P. ओव्हेल, P. मलेरिया, P. पाल्सिपारम हे सगळे तिच्यामध्ये आहेत. ॲनोफिलिस डासाच्या मादीमुळे मलेरियाचा प्रसार होतो. बार्न स्वॅलो हा जो पक्षी तुम्हाला दिसतोय बघा, हा महत्त्वाचा आहे कारण हिवाळ्यात हा पक्षी भारतात स्थलांतरित होतो आणि डास हे त्याचं अन्न आहे, त्याच्यामुळे मलेरिया कंट्रोलमध्ये बार्न स्वॅलो हा पक्षी खूप मोठी भूमिका निभावतो. ओडिसा हे भारतातलं पहिलं मलेरिया मुक्त बनण्याचं ध्येय ठेवलेलं राज्य आहे. ओके, आफ्रिकेने जगात सगळ्यात पहिली मलेरियाची लस पण आणलेली आहे. ओके, त्याच्यानंतर जागतिक शस्त्रास्त्र बाजाराचा विचार केला तर त्याच्यामध्ये शस्त्र उत्पादनात जगातल्या पहिल्या 25 देशांच्या एकूण उत्पादनापैकी अमेरिकेचा जो वाटा आहे तो 61% आणि चीनचा 15.7%. म्हणजे बघा की एकंदरीतच शस्त्र उत्पादन करणारे जे पहिले 25 देश आहेत त्यांच्या एकूण उत्पादनात सर्वात जास्त अमेरिका आणि चीनचा वाटा आहे बघा. त्याच्यानंतर शस्त्र विक्रीत आघाडीच्या कंपन्या बघा, पहिल्या 10 मध्ये अमेरिकेच्या 6, चीनच्या 3, ब्रिटनची 1. ओके, सो हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे काय की जागतिक लोकशाही निर्देशांक 2020. हा जागतिक लोकशाही निर्देशांक भारताची 10 अंकांनी घसरण झालेली आहे. भारताचं 51वं स्थान आहे. द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट हे जे आहे हे याच्यामध्ये महत्त्वाचं काम करतं. भारताची जी घसरण झाली आहे त्याचं कारण आहे नागरी स्वातंत्र्याचा संकोच, है ना, नागरिकांचा स्वातंत्र्याचा संकोच झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा मुद्दा आहे. सर्वात शेवटचा क्रमांक जो आहे उत्तर कोरिया, तर ते एक महत्त्वाचं आहे बघा, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे काय की जून 2020पर्यंत 8 कोटी नागरिक विस्थापित झालेले आहेत, संयुक्त राष्ट्राचा अहवाल आहे. आता हे नागरिक विस्थापित होण्याची कारणं काय की देशांतर्गतचा संघर्ष असेल, दहशतवाद असेल, मानवाधिकारांचा भंग असेल, तर ते एक महत्त्वाचं याच्यामध्ये आहे. सो एवढे बेसिक महत्त्वाचे जे काही अहवाल होते ते आपण बघितलेले आहेत. अशाच पद्धतीने आपण हे सगळे 20चं करंट जे आहे ते कव्हर करूयात. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.